तसंच मी आधीच सांगितल्याप्रमाणे सर आर्थर मॅलेट यांचे वडील आणि त्यांचा लहान भाऊ ह्यूग मॅलेट यांनी 1850 साली नेरळजवळ असलेल्या माथेरान या थंड हवेच्या ठिकाणाचा शोध लावला अशी माहिती मिळते. आता याच आर्थर मॅलेट यांचं नाव आपल्याला अजून एका ठिकाणी पाहायला आणि ऐकायला मिळतं. ते कुठे? तर ते म्हणजे महाबळेश्वर येथील आर्थर सीट. याविषयीची एक गोष्ट अशी सांगण्यात येते की सर आर्थर मॅलेट यांची पत्नी आणि त्यांची 1 महिन्यांची मुलगी यांना घेऊन जाणारी बोट बाणकोट येथे सावित्री नदीत बुडाली. आजही या दोघींचं स्मारक बाणकोट किल्ल्याजवळ आपल्याला पाहायला मिळतं. सर आर्थर मॅलेट यांना त्यांची पत्नी आणि मुलीच्या निधनाची बातमी कळाली त्यावेळी ते महाबळेश्वर येथे होते. त्यामुळे ते महाबळेश्वर येथील एका जागेवर आपली पत्नी आणि मुलगी परत येईल या आशेवर नियमितपणे बसत असत. या जागेलाच कालांतराने नाव पडलं आर्थर सीट. आता या कथेत सत्य किती आणि दंतकथा किती हे माहीत नाही. पण आर्थर सीट आणि मॅलेट बंदर या नावांमुळे सर आर्थर मॅलेट लोकांच्या विस्मरणात जाणार नाहीत हे मात्र नक्की. यापेक्षा अधिक माहिती जर आपल्याकडे असेल ना तर आम्हाला जरूर कळवा. आणि आजची माहिती आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पुन्हा भेटूच एका नव्या भागात एका नव्या ऑफबीट गोष्टीसोबत. धन्यवाद.